ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म दिला आणि आपलं पालन भगवान श्रीहरी विष्णू करतात. आपल्या मृत्यूची जबाबदारी ही देवोके महादेव यांच्यावरती असते. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर ती तुमच्यासाठी अतिशय प्रभावी आहे. सध्या अधिक महिना चाललेला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची आपण सेवा करतो. त्यातलीच ही सर्वात महत्त्वाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा. प्रत्येकाला आर्थिक अडचण जाणवत असते. सध्या असं कोणीच राहिलं नाही की ज्याला आर्थिक अडचण नाही आहे. कधी ना कधी पैशाची अडचण येते, कर्जबाजारीपणा वाढतो, पैशाचे स्रोत आपल्याला मिळत नाही किंवा पैसे येत आहेत पण ते टिकत नाही आहे, सेविंग्स होत नाही आहे किंवा पैसेच येत नाहीत, असे सोर्सहीच आपल्याला मिळत नाही की ज्यातून आपल्याला पैसा मिळेल. तर अशावेळी तुम्ही ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर ती अतिशय प्रभावी आहे. प्लस तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी, कुठल्याही संकटासाठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही 3 दिवस, 21 दिवस, 41 दिवस असं करू शकता. हे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत प्राकृतमध्येही आहे आणि मराठी प्राकृतमध्येही आहे. संस्कृत प्राकृतमध्ये त्याच्या 16 ते 17 ओव्या आहेत आणि मराठी प्राकृतमध्ये त्याच्या 108 ओव्या आहेत. व्यंकटेश स्तोत्राची नित्यसेवाही तुम्ही करू शकता आणि व्यंकटेश स्तोत्र हे संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही संस्कृत प्राकृत करा किंवा मराठी प्राकृत करा, दोन्हीचंही पुण्यफळ तुम्हाला सारखंच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका जवळ कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. व्यंकटेश स्तोत्राबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा तुम्ही नित्यसेवा म्हणून जशी आपण स्वामी समर्थ महाराजांची करतो तशीही करू शकतो. ज्या घरामध्ये नित्यसेवा व्यंकटेश स्तोत्राची केली जाते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर, सौभाग्याची कधीही कमी भासत नाही आणि भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते, कारण माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णू झोपलेल्या अवस्थेमध्ये आणि त्यांचे पाय चेपताना माता लक्ष्मी हा जो फोटो आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवा. हा फोटो ज्या घरामध्ये आहे आणि या फोटोची ज्या घरामध्ये सेवा केली जाते तिथे कधी सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, सौभाग्याची कमतरता भासत नाही. तिथे माता महालक्ष्मी नेहमी स्थिर राहते, वास करते. बघा, पैसा कोणाला नको असतो, पैसा सर्वांना हवा असतो. पैसा आपल्याला हवा असेल तर आपल्याला आपल्या कष्टांबरोबर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद असणंही तेवढंच गरजेचं आहे. तर माता महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही हा फोटो आपल्या घरामध्ये आणा आणि सेवा करायला सुरुवात करा. म्हणजे माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि पैशाचे स्रोत तुम्हाला मिळतील. त्याची नित्यसेवा तुम्ही कशी करू शकता? तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागणीला ही सेवा करू शकता. 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा अशा प्रकारे तुम्ही हे पठण करू शकता. तुम्ही जर महिनाभर नित्यसेवेमध्ये हे पठण केलं तर तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा. नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं असेल तर ते 3 वेळेला करावं असं म्हटलं जातं. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 3 वेळेला पठण करताना पहिल्या 2 वेळेला तुम्हाला 8 ओव्या वाचायच्या आहेत आणि तिसऱ्या वेळेला तुम्हाला पूर्ण व्यंकटेश स्तोत्रचे 15 ओव्या ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत. कारण पहिल्या 8 ओव्या या ज्या ओव्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि तिसऱ्या वेळेला तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे, कारण 8 ओव्यांच्या नंतरचं जे आहे ते फलश्रुती आहे. त्यामुळे पहिल्या 2 वेळेला तुम्हाला 8 ओव्या वाचायच्या आणि तिसऱ्या वेळेला तुम्हाला पूर्ण व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. असं म्हटलं जातं की माता महालक्ष्मी 7 वेळा आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये येत असते. अशा वेळी जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची नित्यसेवा करत असाल, भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करत असाल तर ती माता महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये कायम ती वास करते, कायम ती स्थिर राहते. आणि ज्या घरामध्ये माता महालक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. व्यंकटेश स्तोत्राची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा साक्षात भगवान श्री हरिविष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात आणि हे खरं अनुभव आहे. तुम्हाला हे खोटं वाटत असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल पण भिण्याची गरज नाही आहे, कारण साक्षात जर आपल्यासमोर देव कोणत्या तरी रूपामध्ये येत असतील तर हे आपल्यासाठी किती मोठं आणि भाग्याचं काम आहे. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची दररोज रात्री 12 वाजता 3 दिवस सेवा करून पहा, तुम्हाला साक्षात नारायण दर्शन देतात. आणि मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. मीही जेव्हा व्यंकटेश स्तोत्राचं 3 वेळेला 3 दिवस सेवा केली होती रात्री 12 वाजता, तेव्हा मला व्यंकटेशांनी म्हणजेच साक्षात भगवान श्री हरिविष्णूंनी दर्शन दिलं होतं. ते कसं आणि कोणत्या रूपामध्ये आणि मला कसा अनुभव आला हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुम्ही टाईप करा, तर मग मी तुम्हाला माझा अनुभव नक्कीच शेअर करेन.
हे झालं नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र कसं पठण करावं. आणि हेच जे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही रात्री 12 वाजता कसं पठण करावं, 3 दिवसीय किंवा संकल्पयुक्त कसं करावं, हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्यंकटेश स्तोत्र सेवा करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागतात आणि ही 5 मिनिटाची सेवा जर तुमचं आयुष्य बदलत असेल तर ही सेवा करायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे. व्यंकटेश स्तोत्र ज्यांना पठण करायला जमणार नाही त्यांनी स्टार्टिंगला श्रवण करा. तुम्ही दिवसातून यूट्यूबला 3-4 वेळा लावून श्रवण करा आणि जसे जसे तुमच्या कानावरती हे शब्द पडून तुमचे पाठ होतील तसं तसं मग तुम्ही ते पठण करायला सुरुवात करा. खूप प्रभावी सेवा आहे बघा. अध्यात्माचा मार्ग जर आपण निवडला ना आणि आपण मनापासून त्याच्यामध्ये सेवा केली ना तर त्याचं पुण्यफळही आपल्याला प्राप्त होतं आणि साक्षात देवही आपल्याला त्याचं दर्शन देत असतात, अनुभव देत असतात. तुम्ही ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा नक्की करून पहा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं संकल्पयुक्त पारायण कसं करावं आणि जेव्हा भगवान श्री हरिविष्णू आपल्याला साक्षात दर्शन देतात हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल ना, हा खूप म्हणजे शब्दात वर्णन न करता येणारा अनुभव आहे. हा तुम्हाला घ्यायचा असेल तर मला कमेंट नक्की करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.